कारदगा, खडकोळ, बारवाड बंधारे पाण्याखाली पाणी पातळीत मोठी वाढ. धरण व पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस पडत असून अंतर्गत येणाऱ्या नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते. गेल्या 4-5 दिवसापासून तळ कोकणात व परिसरात जोराचा पाऊस झाल्यानं दूधगंगा, वेदगंगा नदीच्या पाणी पात्रात झपाट्याने वाढ झाल्यानं कारदगा, भोज, खडकोळ, बारवाड बंधारे वजा पूल रविवारी पाण्याखाली गेल्यानं संपूर्ण वाहतूक सेवा कोलमडून जनजीवन विस्कळीत झालं. अनुचित प्रकार घडू नये म्हणून पुलावरील रस्ता बंद करण्यात आलाय. या पावसामुळे खरीप पेरणीसाठी शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाला दमदार सुरुवात झाली आहे. तळ कोकणात पावसाचा जोर आणि परिसरातील संततधार पावसामुळे दूधगंगा, वेदगंगा नदीच्या पुराच्या पाण्याची पातळी झपाट्याने वाढून या भागातील पूल वजा बंधारे पाण्याखाली गेलेत. बारवाड व कुन्नूर मार्गावरील नवीन बंधारा, कारदगा भोज मार्गावरील कारदगा बंधारा, भोजवाडी हुन्नूरगी मार्गावरील खडकोळ यंदा प्रथमच पाण्याखाली गेलेत. बंधाऱ्यावरून वाहतूक बंद झाल्यानं दुसऱ्या पर्यायी रस्त्यानं वाहतूक सेवा सुरू आहे. गोरगावहून प्रतिनिधी अजित कांबळे.